सिंधुदुर्गातील मालवणमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। शाळेतील सोबती एकत्र येणार याचा उत्साह प्रत्येकाच्या मनात मोठा होता। अमोल सर्वांना एकत्रित आणण्यासाठी पुढे होता। शाळेच्या वर्गात एक जण जमा झाले। प्रत्येकाची भेट सुरू असताना अमोलचं कौतुक प्रत्येकाच्या तोंडावर होते आणि सारे वर्गमित्र हास्य विनोदात तल्लीन झाले असतानाच अमोलने सर्वांचा निरोप घेतला। काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं। हसणारे चेहरे दुःख सागरात बुडाले। मालवण टोपीवाला हायस्कूल सन 2003 10वी बॅचचे विद्यार्थी 21 वर्षांनी गेट टुगेदर निमित्ताने एकत्र आले होते। टोपीवाला हायस्कूल येथे सर्वांच्या सहभागातून गेट टुगेदर सुरू असताना अमोल सुरेंद्र परब वय वर्ष 36 राहणार मालवण यांची तब्येत अचानक बिघडली। ते अत्यवस्थ बनले। उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनं उपस्थित सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला। शासकीय इलेक्ट्रिक ठेकेदार म्हणून कार्यरत असलेले अमोल सुरेंद्र परब वय वर्ष 36 हे 2003 10वी बॅचचे विद्यार्थी होते। टोपीवाला हायस्कूल येथील माजी विद्यार्थी गेट टुगेदर आयोजनातही त्यांचा टोपीवाला हायस्कूल येथे स्नेह मेळावा सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली। घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त केली जात आहे। अमोल याच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ, भावजय, पुतणी असा परिवार आहे। अमोल याच्या निधनाची माहिती कळताच शहरातील नागरिकांनी आणि त्याच्या मित्रपरिवाराने, शिक्षक वर्ग यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती। अनेकांचे डोळे पाणावले। अमोल परब हे मनमिळाऊ व हसतमुख स्वभावाचे होते। ते शासकीय इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर म्हणून परिचित होते, तसेच पर्यटन व्यावसायिक म्हणूनही ओळखले जायचे। टोपीवाला हायस्कूल येथे 2003 10वी बॅचचे गेट टुगेदर दिवसभर सुरू होते। त्यासोबत सर्व माजी विद्यार्थी यांच्या सहभागातून आणखी एक एकत्रित मेळावा आयोजित करण्यात आला होता। माजी विद्यार्थी अमोल परब यांच्या आकस्मिक निधनानंतर माजी विद्यार्थी यांचा मेळावा संघटनेने रद्द केला। मेळाव्यासाठी अनेक माजी विद्यार्थी दुपारनंतर टोपीवाला हायस्कूलमध्ये उपस्थित झाले होते, मात्र परब यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी दुःख व्यक्त केले। गेले 2 दिवस ते आपल्या बॅच समवेत विविध कार्यक्रमात सहभागी झाले होते। मालवण टोपीवाला हायस्कूल येथील 2003 10वी बॅच व 2005 12वी बॅच 21 वर्षानंतर सर्वजण एकत्रित आले होते। शनिवारी टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित गेट टुगेदर कार्यक्रमात सहभागी झाले असताना दुपारी अचानकपणे त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनली। सहकारी मित्रांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलविले। त्या ठिकाणी ते मयत झाल्याचे घोषित करण्यात आले। याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे। परब याच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत।